ओम हरि ओम. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. कृष्णं नारायणं वन्दे कृष्णं वन्दे व्रजप्रियं कृष्णं द्वैपायनं वन्दे कृष्णं वन्दे प्रथासुतं सच्चिदानन्दरूपाय विशोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. राजा परीक्षितांचं पावन परमपवित्र पावन चरित्र आपण श्रवण करतो आहोत. राजा परीक्षितांचा जन्म या विषयावर आपण 2 भागापर्यंत आलो होतो. हा 3रा भाग आहे. राजा परीक्षितांचा जन्म हीच मोठी आध्यात्मिक क्षेत्रातली एक मोठी उपलब्धी आहे. ज्या राजा परीक्षितांचं रक्षण भगवान श्री हरींनी केलं, ते राजा परीक्षित किती भाग्यवान असते, किती पुण्यवान असते. आपलं उभं आयुष्य निघून जातं 80-90 वर्षाचं, पण भगवंताची प्राप्ती होत नाही, दर्शनही होत नाही. पण ज्यांना आईच्या गर्भामध्ये 7 ते 8 महिने सतत भगवंताचं दर्शन झालं, असे परमपवित्र परीक्षित आहे. गोष्ट अशी झाली की कुरुक्षेत्रास रणभूमीमधलं युद्ध संपलं होतं आणि रणभूमीतलं हे युद्ध संपल्यानंतर कौरवांच्या मनामधला राग आणि कौरवांचा सेनापती अश्वत्थामा, त्या अश्वत्थाम्यानं पांडवांच्या अंगावरती सोडलेलं ब्रह्मास्त्र आणि या ब्रह्मास्त्राचा बिमोड भगवंतानी केला, अर्जुनाने केला. पण अश्वत्थाम्याला ते अस्वस्थ करणार होतं. त्या अश्वत्थाम्यानं पुन्हा एक ब्रह्मास्त्र हे उत्तरेच्या गर्भावरती सोडलं आणि त्या उत्तरेच्या गर्भावरती सोडल्यानंतर उत्तरेच्या गर्भाला यातना व्हायला लागल्या, वेदना व्हायला लागल्या, भयंकर वेदना व्हायला लागल्या. तेव्हा उत्तरेनं भगवान श्रीकृष्णांना प्रार्थना केली की मला यातून वाचवा, प्रभू मला यातून वाचवा. आणि भगवान जेव्हा आपल्या भक्तांची आस घेतात, आपल्या भगवंताची हाक ऐकतात, तेव्हा भगवान आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी जात असतात. भगवान श्रीहरींनी आता जेव्हा उत्तरा प्रार्थना करते की प्रभू या गर्भाचं रक्षण करा, माझ्या बालकाचं रक्षण करा. जर प्रभू हाही गर्भ नष्ट झाला तर पांडवांचा वंश संपणार, कारण 5 बालकं तर अश्वत्थाम्यानं मारून टाकली आहेत. धर्मराज, युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव ही 5 आहेत. पण उद्याच्या पिढीचं काय? उद्याची पिढी नाही आहे. उद्याच्या पिढीचा शेवटचा पांडवांचा वंश हा उत्तरेच्या गर्भात होता. आणि या वंशाचं रक्षण करण्यासाठी, या कुळाचं रक्षण करण्यासाठी अश्वत्थामा जो जीवावरती बेतला आहे, तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी आता या गर्भाचं रक्षण करायचं. बघा प्रश्न कसा आला की उत्तरेच्या गर्भामध्ये बाळ आहे आणि गर्भावरती तो बाण सोडला आहे. मग आता त्याचं रक्षण कसं करायचं? तर गर्भात जाऊन करावं लागेल. उत्तरेच्या गर्भाला स्पर्श करावा तर ती परस्त्री आहे. परस्त्रीच्याला स्पर्श कसा करावा? भगवान श्रीकृष्ण आहेत ते. भगवान श्रीकृष्ण. सगळी प्रश्न त्यांनाच माहिती आणि सगळी उत्तरं त्यांनाच माहिती. प्रश्न निर्माण कशी व्हावीत आणि प्रश्न कशी सुटावीत हे भगवान श्रीकृष्ण जाणतात.
मग भगवंतानी एक युक्ती केली. भगवंत उत्तरेच्या चरणाशी बसले आणि सांगितले की तूच माझी माता आहेस, मी आजपासून तुझा बालक आहे असं ग्रह्य धर. भगवंताची नीती बघा काय. भगवंत उत्तरेच्या चरणाशी बसले आणि प्रार्थना केली, हे माते, बालक म्हणून माझा स्वीकार कर. आणि जेव्हा बालक म्हणून स्वीकार केला, उत्तरा म्हणते, प्रभू तुम्ही हे काय करताय? आम्ही तुमचे बालक आहे, तुम्ही आमचे बालक कसं? तेव्हा भगवंताने सांगितलं, क्षणभरासाठी तू हे मान्य कर. आणि जेव्हा उत्तरेनं मान्य केलं, भगवंताने सूक्ष्म रूप धारण केलं आणि भगवंत उत्तरेच्या गर्भामध्ये गेले आणि गर्भामध्ये जाऊन आपलं सुदर्शन चक्र भगवंताने सोडलं आणि गर्भामध्ये ब्रह्मास्त्राच्या त्या यातनेपासून त्या बालकाचं रक्षण केलं. खरं म्हणजे ज्ञानी, सत्पुरुष, महापुरुष, संत, ऋषी असं सांगतात आणि असं शास्त्रासुद्धा लिहिलेलं आहे की तो गर्भ जवळपास मृत झालेलाच होता, संपला होता, मृत झाला होता तो गर्भ. कारण ब्रह्मास्त्राच्या क्षमता किती मोठी आहे. ब्रह्मास्त्राच्या वेदना सहन करण्या इतपत त्या जीवाची शक्ती थोडी असते प्रभू, नसते. ते जीव कोमजला, पण ज्याचा भगवंत वाली असतो ना, त्याला कोणी हरू शकत नाही, कोणी हरू शकत नाही. भगवान श्रीहरींनी त्याच्यावर कृपा केली, पांडवांचा वंश वाढला पाहिजे, आणि म्हणून भगवान श्रीहरींनी त्याला जिवंत केलं, पुनश्च जिवंत केलं, पुनश्च जिवंत केलं. आणि जेव्हा तो जिवंत झाला तेव्हा भगवंताने गर्भात राहून त्या बालकाचं रक्षण केलं. आता मजा अशी आली, यथा अवकाश 9 मास पूर्ण झाले आणि 9 मास पूर्ण झाल्यानंतर जो बालक जन्माला आला, तो बालक जन्माला आला, पण त्यावेळेस त्याचा पिता अस्तित्वात नव्हता. माता होती उत्तरा, पिता अस्तित्वात नाही आहे. पिता तर कुरुक्षेत्राच्या रणभूमीमध्ये शांत झाला आहे, देह ठेवला आहे, वीरगतीला प्राप्त झाला आहे. अशा वेळी भगवान श्रीकृष्ण ज्यांचे वाली आहे त्यांना कोण हरू शकणार आहे? कोणी हरू शकत नाही. ते बालक जेव्हा जन्माला आलं त्यावेळेस इतक्या छान प्रसन्न चित्तानं, प्रसन्न अंतःकरणानं सगळं इकडं तिकडं सारखं टक लावून बघू लागलं, सारखं टक लावून पाहू लागलं. सगळ्यांना वाटलं काय पाहत असेल बरं हा टक लावून, काय पाहिजे याला, पाहिजे काय याला? अरे हे तुझी आई आहे, हे तुझे आजोबा आहेत, हे तुझे पंजोबा आहे, हे तुझे आत्या आहे, हे तुझे काका आहे. त्या बालकाला यांच्याशी काही घेणं देणं नव्हतं. ते बालक नुसतं इकडं तिकडं एकटक नुसतं पाहतंय. उत्तर काही देत नाहीये. त्यांचं नाव कसं परीक्षित पडलं हे बघा. परी म्हणजे आजूबाजूला आणि क्षित म्हणजे निरीक्षण करणे. जेव्हा तो आजूबाजूला निरीक्षण करू लागला, सारखं इकडे तिकडे पाहू लागला, सारखं इकडे तिकडे बघू लागला. मग नामकरण करतानाचं नामकरण काय करावं? खरं म्हणजे परीक्षितांचं पहिलं नाव विष्णुरात असं ठेवलं गेलं, विष्णुरात. आणि विष्णुरात नाव झाल्यानंतर पण परी इकडे तिकडे आणि क्षित म्हणजे निरीक्षण करणे. तो इकडे तिकडे निरीक्षण करू लागलाय आणि इकडे तिकडे निरीक्षण करत असताना तो सारखा इकडे तिकडे बघत होता, म्हणून त्याचं नाव पडलं परीक्षित. त्याचं नाव पडलं परीक्षित. आणि तो परीक्षित राजा पुढे राजा झाला. त्याचं सगळं निरीक्षण चालू होतं आणि ते निरीक्षण करता तो शोधत होता की अरे बाबा तुम्ही सगळे खरं आहेत. हे आई आहे, हे आजोबा आहे, हे कोण आहे हे सगळं मला यांच्याशी आत्ता घेणं देणं नाही आहे.
तो इकडे तिकडे सारखा बघतो आणि त्यावेळेस त्याच्या लक्षात आलं की मी ज्यानं माझं गर्भात रक्षण केलं, आईच्या गर्भात रक्षण केलंय, तो कुठे? तो कुठे? जो छोटंसं रूप घेऊन माझ्यासाठी आला होता, ज्याला मी आईच्या गर्भामध्ये पाहिलं होतं, तो कुठे? तो कुठे? ज्याच्यापाशी बासरी होती, ज्याच्यापाशी मोरपीस होता आणि जो सतत माझ्या जीवाचं रक्षण करत होता, तो कुठे? तो भगवान श्रीकृष्णाला शोधत होते. इकडे तिकडे नजर टाकणं, इकडे तिकडे पाहणं याला परीक्षित असल्यामुळं, म्हणजे आजूबाजूला, क्षित म्हणजे निरीक्षण, ते आजूबाजूला तो निरीक्षण करू लागला, त्याच्यामुळं त्यांचं नाव पडलं परीक्षित. परीक्षित नाव पडलं. आणि हे राजा परीक्षित मोठे झाले. बघा, पण एक त्याच्या आधीचा एक प्रसंग सांगतो. पूर्वी असं होतं की आपल्याकडे बाळ जन्माला आलं म्हणजे ब्राह्मण लोकांना बोलवावं, ज्ञानी लोकांना बोलवावं, पंडितांना बोलवावं. आता हे राजच होते की हो. राजा युधिष्ठिरानं धर्मज्ञान्यांना बोलवलं, कुलगुरूंना बोलवलं, ज्ञानी लोकांना बोलवलं. आणि जेव्हा याची जन्मपत्रिका तयार केली त्यावेळेस त्याचं भविष्य सांगितलं की हा अत्यंत ज्ञानी असेल, कुल परंपरेचं वैभव वाढवणारा असेल, हा आर्थिक संपन्नता असेल, हा पूर्ण पृथ्वीचं राज्य करणारा असेल, हा खूप मोठा असेल. सगळं सांगितलं. पण शेवटी वापरल्या गेलं आणि पण वापरून असं सांगितलं की याचा मृत्यू हा ऋषीपुत्राच्या शापाने होईल. तेव्हा धर्मराजा क्षणभर थकीत झाला की का बरं असं काय होईल. पण ज्ञानी पंडित लोकांनी सांगितलं जरी याचा मृत्यू हा ऋषीपुत्राच्या शापानं होणार असेल, तरी याचा मृत्यू हा इतरांच्या जीवनाला आनंद प्राप्त करून देणारा असेल, आध्यात्मिक उन्नती देणारा असेल, आध्यात्मिक प्रगती साध्य करणारा असेल. म्हणून हा अत्यंत दैदिप्यमान आहे. माणसानं जगावं तरी कीर्तिमान व्हावं आणि माणसानं मरावं तरीही कीर्तिमान राहावं. राजा परीक्षितांना शाप काय व्हावा आणि राजा परीक्षितांमुळं भगवान शुकदेव त्यांना श्रीमद भागवत सांगण्यासाठी काय यावे आणि आम्ही श्रीमद भागवत काय ऐकावं. सांगा, राजा परीक्षितांना शाप झालाच नसता तर कोण भागवत सांगितलं असतं? सांगितलं नसतं. बरं, राजा परीक्षित ज्यांचं रक्षण भगवंतानी केलं, आत्ता आपण ऐकलंय, एवढं रक्षण करणारा राजा देव, याच्या हातून अशी चूक घडते का? नाही घडत. हे निमित्त असतं, निमित्त मात्र असतं. आणि हे निमित्त मात्र करण्यासाठी ऋषिकुळाचा शाप, बाकी काही नाही. भगवंत ज्याचं रक्षण करतो त्याचा देह सोन्याचा होतो. आणि भगवंत कोणाचंही रक्षण करायला का रिकामा आहे का भगवंत? नाही. भगवंत रक्षण करतो कारण याच्यापासून उद्या जीवाच्या कल्याणासाठी एक मार्ग भेटणार आहे म्हणून रक्षण करतो. अन्यथा खायला काढून भुईला भार काय करायचा आहे? जन्मणारे आणि खाऊ खाऊ मारणारे तर करायचा काय तो? काही आवश्यकता नाही, काही आवश्यकता नाही. त्या छोट्याशा बालकाचं नामकरण सोहळा झाला. परीक्षित नाव ठेवलं आणि परीक्षित नाव ठेवल्यानंतर त्या बालकाचे संस्कार, त्या बालकाचं ज्ञान, त्या बालकाचं नीतिमान, हे सगळं दैदिप्यमान करणारं होतं. पांडवांनी विचार केला की आता हे सगळं कुळाचं रक्षण करणारा आहे, सर्वसंपन्न आहे, म्हणून आता आपण सर्वस्वाचा त्याग करावा, हे सगळं राज्यकारभार ह्या परीक्षिताकडे देऊन टाकावं आणि स्वर्गारोहण करावं
असं पांडवांनी निर्णय घेतला. अशी राजा परीक्षितांची दिव्य कथा आहे. कृष्णार्पणमस्तु, कृष्णार्पणमस्तु, कृष्णार्पणमस्तु.